पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे मामा. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. प्रामुख्याने तुमच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. काय एकूणच त्या संदर्भात तोडगा निघणार आहे की नाही? आत्ता धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळं महानगरपालिकेने 10% पाणी कपात केलेलं आहे. आणि आमच्याकडे ज्यावेळेस 10% पाणी कपात होत असते त्यावेळेस डोंगराळ भागातील लोकांना पाणी कमी मिळत असतं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये लोकांना वेस्टेज वॉटर लादी पुसण्यासाठी असेल, कपडे धुण्यासाठी असेल, या ठिकाणी बोरिंगच्या माध्यमातून विहिरी साफसफाई करून त्या विहिरीच्या माध्यमातून लोकांना पाणी द्यायचा प्रकल्प सुरू केलेला आहे, सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी बोरिंगच्या माध्यमातून सोसायटीतील लोकांना पाणी द्यायचं काम सुरू झालेलं आहे. आणि ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून आमदार फुटीची देखील चर्चा आहे. हे सगळं होत असताना संजय राऊत सातत्याने फुटीर जे खासदार आहेत त्यांच्यावरती अर्वाच्य भाषेमध्ये जाऊन टीका करतायत. काय एकूणच त्या संदर्भात होईल? त्यांचा प्रश्न त्यांच्याकडे आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार, महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकांचे विचार आणि देशहितासाठी, हिंदुत्वासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेबांचे विचार घेऊन या ठिकाणी चाललेले आहेत. विकासाचा हा रथ चाललेला आहे आणि लोकांना भेटणं, लोकांना मान सन्मान देणं हाही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या विचारामध्ये जे सहभागी होत असतात ते सर्व सहभागी होत आहेत. कोण शिव्या देतं आहे, कोण काय बोलतं, याच्यापेक्षा जे आलेले आहेत त्यांच्या भावना आणि त्यांचं स्वागत करणं आणि त्यांना मान सन्मान देणं हे आमच्या पक्षाचं काम आहे. ते आम्ही करत राहू. अजून कोणी संपर्कात आहेत विधानसभेमधलं काय सदस्य? आता हा तर दिल्लीचा प्रश्न झाला, आता महाराष्ट्राचा प्रश्न आहे. येणाऱ्या 27 जुलैला पहा. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.